भक्ती तो कठीण, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीचे, कामावले तरी पाकावो जगडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची, तुका म्हणे मना, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मंगल भवन अमंगलहारे, मंगल भवन अमंगलहारे, द्रवंसो दशरथ आदेर बिहारे, सिया राममय सब जग जानी, करऊं प्रणाम जोरी जुग पाली, सिया राममय सब जग जानी, करऊं प्रणाम जोरी जुग पाली, जय हनुमान ज्ञान गुण सागर, कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अर्जन पुत्र पवन सुत नामा, राम सिया राम, सिया राम, जय राम, सिया राम, सिया राम, जय राम, सिया राम, सिया राम, जय राम, सिया राम, सिया राम, जय राम। यं तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यैवो 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 यैवो
सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नदी दिव्य गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी जया पूजिता प्रेम आल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर श्री गुरुचरण सरोज रज निज मनुपुर सुधारी बरन रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारी परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरुणालय भक्तबांच्या कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर आणि गोड असा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भक्तीचा महिमा प्रकट करतायत विठ्ठला 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 भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे श्री क्षेत्र रायपूर या सुंदर आणि गोड गावामध्ये भगवान रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या या पवित्र दरबारामध्ये भगवान भोलेनाथाच्या या पवित्र दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला हा दिव्य आणि भव्य हा सोहळा मौजे श्री क्षेत्र रायपूर मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजची कितवा दिवस आहे 6व्या दिवसाची वाङ्मयीन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व तरुण तडफदार कार्यकर्ते मंडळींच्या वतीने आपल्या गावाचे नागरिक आदरणीय गाडेकर दादांच्या माध्यमातून मला वाटतं जवळजवळ 6 महिन्यापूर्वी ही सेवा आणि या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं। वारंवार संपर्कात राहून या सेवेचं कन्फर्मेशन वारंवार गाडेकर दादा करत होते आणि म्हणून खरोखर इथं आल्यानंतर अत्यंत मनाला आनंद आणि प्रसन्नता प्राप्त होते। गोड अशी सर्व गायनाचार्य मंडळी आहेत, मृदंग वादक एक एकाहुनी बळीरे, गोड चाल आता ज्यांची आपण ऐकली आदरणीय श्री रामजी महाराज, त्याचबरोबर रामेश्वरजी महाराज, दोघांनाही वंदन आहे। गोड असा मृदंग ज्यांनी वाजवला चालीमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रसिद्ध मृदंग वादक माझे परमस्नेही आदरणीय हरिभक्त प्रायण श्री विठ्ठलजी महाराज कावळे महाराजांच्या चरणी वंदन आहे। त्याचबरोबर युवा मृदंग वादक
हरिभक्तपरायण श्री कृष्णाजी महाराज करंजीकर, अत्यंत गोड त्यांचं यात्रा. एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा, सगळ्यांनी जोरदार. इकडे सुद्धा आदरणीय गायनाचार्य नारायण महाराज, त्यांच्या शेजारी आदरणीय महाराज गजानन महाराज, पंजाब महाराज, सर्जेराव महाराज, गावकरी सगळे, तरुण तडफदार भजनी मंडळ, व्यासपीठावरती आदरणीय सोमेश्वरजी महाराज आणि गावातील सर्व महाराज मंडळी, परिसरातील सगळी महाराज मंडळी, बादाड साऊंड सर्व्हिस, मंडप डेकोरेटर्स, अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टम, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. ऐकणारे तुम्ही सगळे रसिक श्रोते, सज्जन, भक्तिमती माता, दोन्ही युट्यूब चॅनलवाले दादा, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो आणि सेवेकडे वळतो. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर आणि गोड असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सज्जन हो भक्तीचा महिमा आपल्या समोर सांगतायत. माझे तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याची भक्ती ही पोळी सारखी आहे. पूर्णाच्या पोळीची उपमा तुकोबारायांनी या भक्तीला दिलेली आहे. ज्याप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये पोळी खात असताना, पूर्णाची पोळी खात असताना, तिचा आनंद घेत असताना, तिचा अनुभव घेत असताना मनाला प्रसन्नता प्राप्त होते, गोडी प्राप्त होते, रुची निर्माण होते, श्लाघ्यता निर्माण होते ना, तसं भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, माणसाच्या जीवनाला गोडवा प्राप्त होतो आणि ते जीवन अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट बनत असतं. विठाला विठाला. सुंदर आणि गोड असा अभंग आहे सज्जन हो, ऐका. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, या जगामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी तुमचा आमचा जन्म झालाय. या मानवी जीवनाची इति कर्तव्यता जर काय असेल, अंतिम ध्येय जर काय असेल, तर परमात्म्याची भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होऊन परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचणं हे मानवी जीवनाचं परम कर्तव्य आहे. परंतु तो भक्ती पंथ, भक्तीचा मार्ग अत्यंत कठीण मार्ग आहे. मार्गाचे अनेक प्रकार सांगितलेले सज्जन हो. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, मार्ग अनेक आहेत. त्यामध्ये भक्ती हा एक मार्ग आहे. सुगम आहे तसा, परंतु कोणालाही सुगम नाही. तुमच्या आमच्या सारख्या प्रपंच करणाऱ्या सामान्य जीवांसाठी तो कठीण आहे. भक्ती वाटते तितकी सोपी नाही. भक्ती रूपी पोळीला प्राप्त करणं वाटतं तेवढं सोपं नाही. मग काहो महाराज, ती भक्ती रूपी पोळी मिळतच नाही का? या जगामध्ये मिळत नाही असं नाही. प्रत्येकाला ती जर प्रयत्न केला तर मिळू शकते, परंतु सगळ्यांनाच ती मिळते असं नाही. परंतु ऐका सज्जन हो, जोपर्यंत मानवी जीवनामध्ये भक्ती रूपी पोळी माणसाला प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत माणसाचं जीवन परिपूर्ण होत नाही. ज्या दिवशी माणसाच्या जीवनामध्ये भक्ती रूपी पोळी निर्माण होईल, त्या दिवशी त्या जीवनाला गोडवा आल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत भक्ती नाही ना, तोपर्यंत जीवन अधुर आहे. ज्याप्रमाणे पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मनी नसेल सापाच्या डोक्यावर तर त्या सापाला किंमत नाही, पती नसेल तर पत्नीच्या जीवनाला किंमत नाही, आणि भक्ती नसेल तर माणसाच्या जीवनाला किंमत नाही. पहा, जीवनामध्ये भक्ती ही फार महत्वाची, फार महत्वाची आहे. म्हणून तर माझ्या नाथरायांनी सांगितलं की बाबांनो, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही ना, तो माणूस नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तो पशु आहे. भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. ज्ञानोबारायांची भाषा तर याही पेक्षा आणखी जहाल आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर तो पशु आणि सजीव नाही, तो निर्जीव आहे. निर्जीव दगडाची उपमा दिली ज्ञानोबारायांनी. नुसता दगड नाही दादा, नुसत्या दगडाला जर आपण घरानं फोडायला लागलो तर तो फुटतो तरी किमान. ज्ञानोबाराय म्हणतात, तो असा दगड आहे, असा दगड ज्याच्या जीवनात भक्ती नाही ना, तो पाषाण आहे, पाषाण. शेतकरी मंडळी शेतामध्ये विहीर खांदायला लागले आणि त्या विहिरीला जर पाषाण लागलं तर खांदायची सोडून देतात, कारण ते पाषाण कशानेच फुटत नाही. इतका निब्बर दगड आहे, म्हणे पाषाणाचा दगड आहे. माझी भक्ती वीण
माझ्या ज्ञानोबारांची. पाषाणात आणि त्याच्यात काही फरक नाही. भक्ती नाही ना जीवनामध्ये तर जगण्याला काही किंमत नाही सज्जन हो. बाकी सगळं आहे तुमच्या जीवनात. ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, मोठेपणा आहे, मान सन्मान, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु फक्त एका गोष्टीची उणीव आहे, ती म्हणजे भक्ती नाही. भगवंताची भक्ती तुमच्या जीवनात नाही ना तर माझे संत म्हणतात बाकी सगळं असून भक्ती जर नसेल तर तुमच्या जगण्याला किंमत नाही. त्याला काडी लावा, त्या वैभवाला, त्या ऐश्वर्याला, त्या संपत्तीला हो आग लावा म्हणतात. आगी लागोत या सुख ऐश्वर्य संपत्ती सगळं आहे. परंतु भक्तीचं सुख नाही ना तर प्रपंचाच्या संसाराच्या सुखाला काडी लावा. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. भगवंताचं नाम तोंडात येत नाही, भगवंताचं भजन येत नाही, सगळं ऐश्वर्य आहे पण भक्ती नाही, त्या जगण्याला काही किंमत नाही. सज्जना हो, ऐश्वर्यानं, मोठेपणाने, संपत्तीने आपण जगाला प्रभावित करू शकू. तुमच्या ऐश्वर्यानं, तुमच्या मोठेपणानं, तुमच्या संपत्तीनं जग प्रभावित होईल पण भगवंत प्रभावित होणं शक्य नाही. देवाला प्रभावित आपण ऐश्वर्यानं नाही करू शकत सज्जन हो. कारण 6 षडगुण ऐश्वर्य संपन्न तो परमात्मा आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेत. षण्णाम भग इति रणाः ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत. ऐश्वर्य ये त्याच्या पायावर लोटांगण घाल. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची दान, एक भगवंताची दान. ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे. त्याला ऐश्वर्यानं, त्याला संपत्तीने आपण प्रभावित करू शकत नाहीत. एकानं तो मूर्खपणा केला होता. देवावर आपल्या ऐश्वर्याचा आणि आपल्या संपत्तीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. काही लोक आम्ही गावात गेलो ना, गावात जातो ना जातो तर लगेच सांगायला सुरू होतात. त्याची कॅसेट सुरू झाली लगेच. महाराज हा बंगला माझाच आहे, 150 एकराचा मालक आहे महाराज मी, 50 लोक कामाला माझ्या हाताखाली आहेत, या 25 गाड्या माझ्याच आहेत. अरे तुला कोणी सांग म्हणलं हे सगळं? नको ना सांगू बाबा. काल परवा दिवशी किल्लारीला गेलो होतो. किल्लारी माहिती ना तुम्हाला, भूकंपाचं गाव. त्या किल्लारीला गेलो. एका 25 एकराच्या अंगुराच्या बागाच्या मालकानं त्याला वाटलं महाराजांना आपण घेऊन जाऊ. गेला तो मला घेऊन. पाहिले असतील तुम्ही फोटो कदाचित ऑनलाईन. तर तिथं गेला. सुंदर बाग आली होती, फार सुंदर बाग आली होती. त्या बागेकडे पाहिल्यानंतर मला बी जरा प्रसन्न वाटलं. परंतु बसल्यानंतर मग आपलं त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. सांगायला चांगला होता बिचारा, फार सुंदर सज्जन माणूस होता, फार सज्जन होता. तो कपाळाला बुक्का लावलेला होता, वैष्णव वारकरी होता, गैनीनाथ महाराज औसेकरांचा शिष्य होता. आणि बोलत असताना सगळं सांगू लागला. महाराज आमचा असा असा इतिहास सगळा त्यांनी सांगितला. तेव्हा त्याला म्हणलं काका
आम्हाला खूप आनंद झाला तुमचं हे सगळं ऐश्वर्य वैभव पाहून, तुमची ही सुंदर शेती पाहून आम्हाला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. परंतु खरं सांगू का? ते म्हणले सांगा ना महाराज. म्हणलं काका तुमची 25 एकराची बाग पाहून आम्हाला तितका आनंद झाला नाही. आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद त्याच्यामुळे झाला की 25 एकराची बाग असलेला माणूस हा वारकरी आहे आणि याच्या कपाळाला बुक्का आहे हे पाहून आम्हाला जास्त आनंद झाला. हे ऐश्वर्य हे सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत सज्जन हो, परंतु वैष्णव होणं हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे, लक्षात घ्या. कपाळाला तुमच्या भगवान परमात्म्याचा तिलक असणं हे तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे. राष्ट्रसंत पूजनीय मोरारी बापू श्री सद्गुरू हे म्हणत असतात, तिलक तिलक ही साधूची संपदा आहे. साधूचा वेश ही साधूची संपदा आहे, ही देशाची संपदा आहे, राष्ट्राची संपदा आहे. बघा हे वारकरी छोटे छोटे आता एका लाईन मध्ये एका ड्रेस कोड मध्ये, वारकऱ्याच्या ड्रेस कोड मध्ये हे सगळे आमचे तरुण बांधव उभे होते वेलकम करण्यासाठी. अरे हे खरं ऐश्वर्य पहा, हे खरं ऐश्वर्य. परमार्थ ऐश्वर्याचाच आहे. भगवान परमात्मा जर ऐश्वर्यवान आहे तर त्याचा परमार्थ का दारिद्र्यावनी करावा? परमार्थ हा ऐश्वर्याचा असला पाहिजे. रायपुरकरांसारखा काय आनंद वाटतोय, असं वाटतं की एखाद्या लग्नाच्या स्टेजवरती भाषण चाललंय का काय. फार सुंदर, फार गोड असं आयोजन नियोजन केलंय. ऐका, या सगळ्या वैभवानं ऐश्वर्याने आपण जग अप्रभावित होईल, जगाला प्रभावित करू शकू, देवाला नाही. एक जणांना करण्याचा प्रयत्न केला होता, नाव होतं त्याचं दुर्योधन. भगवान परमात्मा कौरव पांडवांचा शिष्टाई दूत बनून गेला आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याला दोटूक दुर्योधनानं सांगितलं, म्हणे देवा हा आमच्या भावकीच्या मधला मसला आहे, तुम्ही डोकं नाही लावलेलं बरं होईल. तुम्ही आपला आमच्या घरी पाहुणे आलात, जैसा देव वैसी पूजा, जसा पाहुणा तसा पाहुणचार. तुमच्यासाठी सुंदर अशी भोजनाची व्यवस्था केली आहे. हो, 1-2 आयटम नाही देवा, 56 भोग बनवले तुम्हाला जेवायला, 56 भोग. भगवान परमात्म्यानं सांगितलं, पण दुर्योधना तू माझ्यासाठी 56 भोग बनवलेस, पण त्या भोगामध्ये प्रेम नाही दिसत, ओलावा दिसत नाही भक्तीचा. भगवान परमात्म्याने दुर्योधनाला सांगितलंय, बघ दुर्योधना, अरे भोजन करण्याची प्रक्रिया कोणाच्या बी घरी होत नाही, भोजन कोणाच्याही घरी केल्या जात नाही. भोजन करण्यासाठी, देवानं जेवायला येण्यासाठी, साधूनं जेवायला येण्यासाठी कोणाच्याही घरी नाही होते. 2 गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी, 2 गोष्टी, तरच भोजनाची प्रक्रिया होते. एक, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे आणि खाऊ घालणाराच्या मनात प्रेम पाहिजे. सज्जन, खाणाराच्या पोटात भूक नसेल आणि खाऊ घालणाराच्या मनात प्रेम नसेल ना तर काही उपयोग नाही. लाथ मारली भगवान परमात्म्याने 56 भोगाला. उद्धवाकडे पाहिलं, चलो विदुरा घरी जावे, प्रभुजी, चलो विदुरा घरी जावे, विदुराच्या घरी चला, उद्धवा आपला रथ काढा, चला निघायचं आपल्याला. अहो पण देवा, त्या दुर्योधनाने 56 भोग बनवले देवा, एवढं सगळं ऐश्वर्य, हे सगळं वैभव सोडून जायचं आपल्याला. भगवान म्हणतात, बडे बडे मंदिर कोना काम के, भाव अगर नहीं पावे, चलो विदुरा घरे जावे. काढला रथ भगवान परमात्म्याने.
विदुराच्या झोपडीच्या दिशेने भगवान परमात्मा आपल्या रथाला घेऊन गेला. विदुराला कल्पना नव्हती सज्जन हो, विदुर हा सामान्य भक्त आहे. प्रेम आहे भगवान परमात्म्यावर विदुराचं. त्याला कल्पना नव्हती, फक्त एवढं माहिती होतं की भगवान परमात्मा हस्तिनापुरात येणार आहे म्हणून. दोघ जण नवरा बायको विदुर काका आणि विदुराणी दोघ जण झोपडीमध्ये बसून आतून दरवाजा बंद केला आणि भगवान परमात्म्याचं स्मरण करत होते, भजन करत होते. जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी. हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे राम. कोणतरी म्हणतंय माग, असू दे असू दे असू दे. 1.25 लाखाची विठ्ठला विठ्ठला. भजन चालू आहे. विदुर काका आणि विदुराची पत्नी भगवान परमात्म्याने रथ झोपडीच्या समोर नेऊन उभा केला. मायबाप रथातून परमात्मा खाली उतरले, झोपडीच्या जवळ गेले. दरवाजा बंद आहे. दरवाजाला कान लावला तर आतून भजनाचा आवाज येतोय. 2-3 वेळेस आवाज दिला भगवान परमात्म्याने, काका हो काका दार उघडा हो काका. काका भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. 2-3 वेळेस आवाज दिल्यानंतर विदुर काका लगबगीने उठले. सज्जन हो, दरवाजा उघडला आणि समोर पाहतात जगाचा बाप उभा आहे. सज्जन हो, जन्म जन्म मुनी जतन कराही अंतराम कही आवत नाही. योगियांचे ध्यानी ध्याताना तुडसे तू आम्हा पासी मागे पुढे. भगवान परमात्म्याला पाहिलं सज्जनाव, काय करावं कळ ना. एखाद्या गरीबाच्या घरी अचानक श्रीमंत माणूस गेला ना, धांदल उडून जाते त्याची. विदुर काकाची तीच परिस्थिती. जगाचा बाप, अरे ज्या परमात्म्याचं अखंड स्मरण करून सुद्धा ज्यांच्या स्वप्नातही जो परमात्मा येत नाही, आणि तो जगाचा बाप आज माझ्या दारात उभा राहिला आहे. आणि पोटाला हात लावला देवानं, काका भूक लागली काहीतरी खायला द्या. भूक लागली तर खायला नव्हतं का? दुर्योधनानं 56 भोग बनवले होते, तिथं नाही खाल्लं. तिथं त्याची भूक नव्हती. थोर प्रेमाचा
भूक नव्हती असं नाही, प्रेमाची भूक. काय द्यावं कळना सज्जन हो, जगाचा बाप घरी आलाय. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार उपचार. कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर. काय केलं विदुर काका? दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, मोडकिया बाजावरी वाकळाच्या सेजा. मुख शुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार उपचार. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. काय करू उपचार काय दिलं भगवान परमात्म्याला हो? कन्या खाऊ घातल्या. कन्या केळीचं पान समोर टाकलं, पातळ झाल्या होत्या कन्या, पातळ. जसं त्या पानावर टाकल्या तसं पळायला लागल्या कन्या. माझ्या भगवंतानं दोन्ही हाताच्या भाया मागे सरल्या आळ तयार केलं आणि तोंड लावून कन्या खाल्ल्या. विदुरा घरच्या बक्षून कन्या, प्रेमानंदे धारा. मनमोहन 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 मुरलीवाला. नंदाचा हरिमेला, नंदाचा हरिमेला, नंदाचा हरिमेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा हरिमेला, नंदाचा हरिमेला, मोहन मुरलीवाला, नंदाचा हरिमेला, मोहन मुरलीवाला, नंदाचा हरिमेला, मोहन मुरलीवाला, नंदाचा हरिमेला, मोहन मुरलीवाला, नंदाचा गेला परमात्मा त्या विदुराच्या झोपडीवर जाऊन कन्या खाल्ल्या हो. काय होतं त्याच्याजवळ? हटका संसार, तुटका प्रपंच. पण त्या झोपडीवर जाऊन आनंदानं जगाच्या बापानं कन्या खाल्ल्या. तोंड भरलं सज्जन हो त्या कन्या खाताना. परंतु प्रेम होतं त्याच्यामध्ये, प्रेम. नारदाला विचारलं, नारदजी अहो भक्ती भक्ती ज्याला म्हणतात ती भक्ती म्हणजे नेमकं काय? नारदजी सांगतात त्या भक्तीचे लक्षण, भक्तिरूपी पोळी ती कशी मिळवायची. नारदानं सांगितलं. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी म्हणतात अहो भक्ती भक्ती म्हणजे दुसरं काही नाही, सातू अस्मिन परम प्रेम रूपाच. नारदजी म्हणतात भक्ती दुसरं काही नाही, देवावर प्रेम करणं ही जगातली सगळ्यात मोठी भक्ती आहे. नारदाला विचारलं मग ती भक्ती करावी कशी? त्याचंही उत्तर दिलं नारदाने, यथा ब्रज गोपिका नाम. नारदजी म्हणतात ज्याप्रमाणे गोपिकांनी भजन केलं, भक्ती केली, प्रेम केलं देवावर, तसं प्रेम असावं.
कसं प्रेम केलं गोपिकांनी सज्जन हो भगवान परमात्म्यावर. एक क्षण क्षण भरी नवी संबे जगत्रय जीवना. गोविंदाचे ध्यान निजली जाग्या. गोविंदाचे ध्यान निजली जाग्या जाग्या जाग्या. गोविंदाचे दिलं महाराजांनी. गोविंदाचे ध्यान निजली या जाग्या. अनिक अनिक वाऊग्या न बोलती. अनिक वाऊग्या क्षणभरी होता वेगळे. क्षणभरी होता वेगळे तयास. होतो कासावीस जीव त्यांचा. होतो कासावीस जीव त्याचा. एक क्षणभर जर बाजूला गेला परमात्मा तर कासावीस होतात. अखंड प्रेम त्या गोपिकांनी केलं पहा. ज्या दिवसापासून कृष्ण परमात्मा निघून गेला सज्जन हो. अरे ज्या रस्त्यानं कृष्ण परमात्मा निघून गेलाय ना, रोज सकाळी दिवस निघण्याच्या वेळेला त्या गोपिकांनी त्या रस्त्यावर जाऊन बसावं आणि अखंड वाट पाहत बसावी. आज तरी येईल, उद्या तरी येईल, कधीतरी येईल आमचा कृष्ण परमात्मा मला भेटण्यासाठी. डोळ्यातून झरझर झरझर अश्रूच्या धारा यायच्या. गोवा कन्हैयान ना कन्हैयान आए. कन्हैयान आए. कन्हैयान आए. वाट पाहत बसावी सज्जन हो अखंड डोळ्यात तेल घालून. निशिदिन बरसत नैन हमारे. जब ते शाम सिदारे बरसत नैन हमारे. त्या गोपिकांनी इतकं प्रेम केलं देवावर सज्जन हो. अखंड डोळ्यातली धार कधी खंडतच नाही. त्या राधेनं म्हणावं, त्या गोपिकांनी म्हणावं, देवा रे प्रेम काय असतंय तुला काय कळणार आहे. क्या जानोगे मोहन तुम प्रेम
एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा रो रो कहे एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रही है। एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रही है। कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया, कान्हैया 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 रे जग जेठे, कान्हैया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, काय मोकलीले वळी सावधानी वेढीले, सावधानी वेढीले. अखंड भगवंताची वाट पाहत होत्या गोपिका. प्रेम केलं गोपिकांनी सज्जन हो, तसं प्रेम जगात आजपर्यंत भगवंतावर कुणी केलं नाही. प्रेम कसं असावं तर गोपिका सारखं असावं. काय प्रेम होतं सज्जन हो, सर नाही त्या प्रेमाला. निर्लोभी प्रेम, निस्वार्थी प्रेम, निर्विकार प्रेम, निशुद्ध प्रेम, विशुद्ध प्रेम गोपिकांनी केलं सज्जन हो भगवान परमात्मा. तेरे प्यार में सब कुछ भूल गई, तेरे संसार में भूल गई, तेरे संसार में जोत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में ले लो मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. वा छान, टाळी वाजवा महाराज. तळ पायाच्या नखापासून शेंडीच्या शेवटच्या टोकापर्यंत तितकं टाईट व्हावं लागतंय, तेव्हा ते राईट सूर निघत येते. हातावर लिहून दिली होती कैलास महाराजाच्या, स्वतः मी काल्याच्या कीर्तनात ती गोळून बरं का दादा, हो कैलास महाराजाला. आणि माझ्याच चॅनलवरती परमार्थ प्रेमी या चॅनलवर आज हिरो झाला महाराष्ट्राचा सज्जन माणूस. गोपिका प्रेम केलं गोपिकांवर. दादा एक प्रश्न विचारू तुम्हाला, खरं सांगा, म्हणजे मनातून देताना उत्तर अवघड नाही काय, लय सोपं एकदम. क्या बात आहे, वा वा वा. मग दादांना प्रश्न विचारतो तुमच्या सगळ्याच्या परवानगीनं. खरं सांगा, तुम्ही खरं सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगा. पण तुम्ही कोणचं गाव तुमचं? निर्वाडी आहे का? लांब आहे, मग जाऊ द्या. या गावातलं कोण आहे? गावातलं नाही, ते लांबचे आहेत ना जास्त. गावातलं पाहिजे माणूस.
कोण आहे पाटील? अरे वा, माग दिसले नाही लवकर ते मला. बरं खरं सांगा बाबा, तुम्ही इथे इथे काय ते खरं सांगा, तुम्ही मनातून प्रेम घरामध्ये तुमच्या परिवारात कोणावर करता? आहेत ना आता? आणखी जेवण ते ना नाती का नातू? नाती नातू एका उदाहरणावर सांगा ना. नातावर टाळी वाजवा एकदा जोरदार बाबांसाठी. त्यांनी आता मला पुढं काही बोलायचं शिल्लक ठेवलंच नाही. कुणी म्हणतं बायकोवर, कोण म्हणलं तिकडे बायकोवर? बायकोवर नाही कुणी प्रेम करत. कुणी म्हणतं बायकोवर, कुणी म्हणतं आईवर, कुणी म्हणतं मुलावर. त्यांनी शेवटचा टोक सांगून दिला, नातू. आजोबा कोणावर प्रेम करतो? नातू नातू. पण खरं सांगू का, या जगात सगळ्यात माणसं जास्त प्रेम नातू मोठा झाल्यावर नाही प्रेम करीत माणूस. खरं सांगा, ते जर मोठा झाला ना, लहान आहे तोपर्यंत करते. मोठा झाल्यावर नातावर बी प्रेम नाही करत आजोबा. या जगात सगळ्यात जास्त माणसं प्रेम करतात सज्जन हो. घरामध्ये सगळ्यात छोटं जे बालक असेल ना, त्या बालकावर प्रेम करतात माणसं. सगळ्यात छोट्या बालकावर, कुणाचं असू द्या ते आपल्याच घरचं असावं असं काही नाही, बाहेरचं असलं तरी त्याच्यावर माणसं प्रेम करतात. एखाद्या आईनं, एखाद्या मातेनं सुंदर आपल्या बाळाचा शृंगार केला आणि त्याला मस्त छान कपडे घालून, त्याला त्याचा शृंगार करून, काजळ घालून, सुंदर तिलक लावून, त्याच्या गालाला काळा काजळाचा टिपका लावून, त्या चांगले कपडे घालून रस्त्यावर उभं केलं ना, तर रस्त्याने जाणारा येणारा माणूस सुद्धा त्या बाळाला पटकन उचलून घेतो. हा हा, जरा दमान सांगा ना मला व्यवस्थित. हा, लेणे अंगाची होय लेणे, याचा काय अर्थ झाला? जाऊन द्या, असू द्या काय बी. मला समजत नाही बघा इतकं पटकन, उमजत नाही लोक, समजत आहे पण. म्हणजे एवढं सुंदर लेकरू बघा, एवढं सुंदर लेकरू, आणि त्या लेकराला रस्त्यावर आणून मानलं आईनं. साध्या सोप्या भाषा सांगतो तुम्हाला मी, प्रेम कसं असावं. त्या छोट्याशा लेकराला रस्त्यावर आणून मानलंय. चांगलं गुंडच लेकरू आहे, पाहिल्याबरोबर रस्त्याने कोणताही माणूस असू द्या सज्जन हो, पटकन त्या लेकराला उचलून घेतो. एक वर्षभराचं लेकरू असलं, रस्त्यावर उभं दिसलं की त्याला पटकन माणसं उचलून घेतात आणि उचलून आपल्या कडेला घेतात. कडेला आपल्या घेतल्यानंतर सज्जन हो, माणूस हा विचार करत नाही लेकर कोणत्या जातीचं आहे, हे कोण्या जातीचं आहे, कोण्या धर्माचं आहे, हे कोणाचं आहे, आपलंच आहे का दुसऱ्याचं आहे का कोणाचं आहे, काही विचार करत नाही माणूस सज्जन हो. त्या बाळाकडे पाहिल्याबरोबर माणूस त्याला पटकन उचलून घेतो, 2-4 मुक्के घेऊन मोकळा होतो. ऐका, ज्या वेळेला सज्जन हो तो व्यक्ती त्या छोट्याशा निरागस बाळाच्या गालाचे पप्पी घेत असतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनात पाप नाही आणि त्या छोट्याशा बाळाच्या मनातही पाप नाही. याला म्हणावं निर्विकार प्रेम. ते प्रेम गोपिकांनी माझ्या कृष्ण परमात्म्यावर केलं आणि ते प्रेम म्हणजे खरी भक्ती आहे. विठ्ठला ती भक्ती, त्या परमात्म्यावर प्रेम करत राहणं, त्याचा खंड भजन करत राहणं, ती भक्ती करत राहणं, ती भक्तिरूपी पोळी मिळवणं सोपं काम नाही. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनात सुद्धा ती सहजासहजी नाही मिळाली. भक्तिरूपी पोळी सहजासहजी मिळतच नाही सज्जन हो. त्यासाठी तुकोबाराय म्हणतात, आम्ही काय केलं? भक्ती ते जा असे ते मध्येच मिस कॉल दिल्यासारखं काम होते ते. विठ्ठला विठ्ठला चिंता करू नका गायक मंडळी. जेव्हा तुम्हाला प्रमाण द्यायचे ना, तेव्हा पहिल्या चरणात, दुसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणात म्हणे जाईन मी, तेव्हा म्हणे जा. ऐका काय सांगायचं ती बी विसरून गेलो मी. आता काय सांगत होतो तुम्ही? कोण म्हणलं कीर्तन? असंच होते बघा ते. माझे तुकोबाराय म्हणतात, सज्जन हो, भक्तिरूपी पोळी मिळवणं सहजासहजी सोपं नाही. कारण माणसाचं जीवन म्हणजे रेल्वेची लाईन नाही, माणसाचं जीवन म्हणजे गंगेसारखं आहे.
रेल्वेची लाईन सरळ असते एकदम, इंजिनियरने तिचा प्लॅन केलेला असतो. गंगेचा प्लॅन कोणीच करू शकत नाही. गंगा कधी डावीकडे मोड घेते, कधी उजवीकडे मोड घेते, आपल्या छंदामध्ये ती वाहत जात असते. गंगेला 2 किनारे असतात सज्जन हो. तसं माणसाच्या जीवनाला 2 किनारे, 2 तट आहेत. एक किनारा माणसाच्या जीवनाचा आहे तो मायेचा, आणि दुसरा किनारा भक्तीचा आहे. लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. एक किनारा आहे तो मायेचा आणि दुसरा भक्तीचा आहे. जिथं तुमचा आमचा जन्म झाला तो किनारा मायेचा किनारा आहे, मायेचा. आणि जो किनारा आपल्याला मिळवायचा आहे, प्राप्त करायचा आहे, हा जन्म घेऊन तो किनारा आहे पलीकडचा माये भक्तीचा किनारा. परंतु माया नावाची जी बाह्य न सजना होती देवानच बनवल्यात, तशा दोघी देवानेच बनवल्यात. परंतु एक माया आणि दुसरी भक्ती आहे. ती माया कोण आहे सज्जन हो? माया या शब्दाचा अर्थ आहे, मा हे संस्कृत मध्ये निषेधार्थ काव्य आहे. मा या शब्दाचा अर्थ होतो नाही, आणि या म्हणजे जी. काय अर्थ झाला? जी नाही, म्हणजे जी आपल्याला जशी दिसते तशी ती नाही, म्हणून तिचं नाव माया आहे. हा सगळा प्रपंच आपल्याला दिसतो, ही सगळी माया आहे. आपल्याला दिसतं तसं हे नाही, म्हणून व्यवहारात मन पडली. दिसतं तसं हा, म्हणूनच जग फसतंय. खरंय ते. जशी ती माया आपल्याला सुंदर दिसते ना मायबाप, तशी ती सुंदर नाही आहे का? आपण सगळेजण आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर, पडद्यावर, थिएटरवरती आपण पिक्चर पाहत असतो, मालिका पाहतो, सिरियल पाहतो. त्या सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये, मालिकामध्ये ज्या अभिनय करणाऱ्या नट्या असतात ना, नट्या, त्या नट्यांकडे पाहिल्यानंतर सज्जन हो, त्या एवढा सुंदर शृंगार करतात, इतका सुंदर शृंगार करतात विठ्ठल महाराज, की असं बघणाऱ्याला असं वाटतं की काय सुंदर स्वरूप आहे, काय सुंदर रूप आहे या नृत्यांगणीचं. परंतु सज्जन हो, तुमच्या आमच्या सारख्या प्रेक्षकांना त्यांचं मन लुभावण्यासाठी त्यांनी नाना प्रकारच्या क्रीम तोंडाला लावून सुंदर दिसण्याचं अवडंबर तयार केलं असतं. वास्तविक त्या सुंदर असतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही कृष्ण महाराज. त्या सुंदर नसतातच, म्हणजे सगळ्यात सुंदर नसतात असं नाही, परंतु त्यांनी ओहर सुंदर दिसावं यासाठी नाना प्रकारच्या क्रीम तोंडाला लावलेल्या असतात. त्यांचा शो समाप्त झाला आणि त्यांनी तोंड धुतलं का किलोभर थर खाली पडतो कृष्ण महाराज. सुंदर त्या नसतात. सुंदर दिसण्यासाठी, जगाचं मन आकर्षित करण्यासाठी त्यांनी सुंदरपणाचं अवडंबर केलेलं असतं. तशी ती माया नावाची बाई सुंदर नाही, परंतु जगाला लुभावण्यासाठी सुंदरतेचं ढोंग सोंग तिनं केलेलं आहे. तसा जर विचार केला तर भक्तीच्या तुलनेमध्ये भक्तीच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही माया. इतकी भक्ती सुंदर आहे भगवंताची सज्जन हो. परंतु माणसाला, जीवाला ती माया, कारण भक्ती बघितलीच नाही कशी येते, आणि मायेला पाहिलेलं असल्यामुळे ती मायाच माणसाला चांगली वाटायला लागते, आणि मन ती माया काय करते, ज्याप्रमाणे एखादा गारुडी डमरूच्या तालावर माकडाला नाचायला लावतो, तशी ती माया जगाला नाचायला लावते. सगुण गुण माया आली कोलाटिल केलाया, सगुण गुण माया आली कोलाटिल केलाया, सगुण गुण माया आली कोलाटिल केलाया, सगुण गुण माया आली कोलाटिल केलाया. ती माया काय करते? माणसाच्या पायामध्ये बेड्या टाकण्याचं काम करते. तुकोबाराय म्हणतात, आमच्या बी पायात बेड्या टाकायला ती आली होती, परंतु आमच्या पायात बेड्या तिनं नाही टाकल्या. पायाजवळ तर आली, पण बेड्या टाकायला नाही, आमच्या पायाचं दर्शन घ्यायला. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. आमच्या पायाची सेवा करण्यासाठी ती माया आमच्या पायाजवळ आली, परंतु आम्ही लाथ मारली त्या मायेला. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा. त्या मायेला लाथ मारली. तुकोबारे म्हणतात, त्या तटाला, मायेच्या किनाऱ्याला लाथ मारली, आणि भक्तीच्या किनाऱ्याकडे आम्ही वाटचाल सुरू केली. पण सहजासहजी जाता नाही आलं, कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला चालायचं म्हणलं की फार अवघड काम असतंय. नदीचं पाणी ज्या दिशेला वाहत जाते ना, बरं का बाबा, नदीचं पाणी ज्या दिशेला वाहत जाते, पट्टीच्या पोहणाऱ्या माणसानं पुरात उडी मारली, आणि पुरात उडी मारल्यानंतर ज्या दिशेनं पाणी वाहत चाललेलं आहे, त्या वाहत्या पाण्यासोबत पोहत जाणं सोपं काम आहे का अवघड आहे? हा, तुम्हाला पाहता येतं का? पाहता येतं का नाही? येतं ना?
अवघड कसं काय म्हणले तुम्ही? उत्तर विचार करून देत चला. सोपं काम आहे ना, सोपं कुणी बी सांगत ना. ज्या माणसाला पोहता येते त्याला फक्त पाण्यावर तरंगण्याची एकदा आयडिया असली तर पाणी किती बिवटणार असू द्या, फक्त पोहता आलं पाहिजे. सोपं काम आहे त्याला. पाण्याच्या ओघासोबत पोहत जाणं सोपं काम आहे. परंतु पाण्याचा ओघ प्रवाह ज्या दिशेनं खाली वाहत चाललेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आता पोहत जाणं सोपं काम आहे का अवघड आहे? आता अवघड आहे. विरुद्ध दिशेला पोहत जायचं म्हणलं तर कितीही त्याच्यासाठी 2 हात करावे लागतात. आणि किती स्पीडनं तुम्ही हात मारा, माणूस जागेवरच असतो. पाणी माणसाला पुढे जाऊ देत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायचं म्हणजे सोपं काम नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला निघालो. ज्या वेळेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पाऊल टाकलं त्यावेळेला महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. संघर्ष म्हणजे काय हो? संघर्ष या शब्दाचा अर्थ युद्ध. आमच्याही जीवनामध्ये त्या भक्तिरूपी पोळीकडे जेव्हा आम्ही निघालो, मायेच्या प्रवाहाला लात मारून काय केलं? आयुष्यात कमावलेली संपत्ती इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवली. सगळी संपत्ती इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवली. विना घेतला, अखंड भजनाला सुरुवात केली. भक्तीच्या तटाकडे आम्ही निघालो. सहजासहजी जाता नाही आलं. आमच्या जीवनात युद्धाला प्रारंभ झाला. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आमच्या जीवनातही युद्धाला प्रारंभ झाला. लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. गावातल्या लोकांनी सांगितलं त्या तुकाराम महाराजाला भीक सुद्धा वाढायचं नाही. कोणी भीक वाढायला कोणी तयार होईना. अहो एवढंच नाही, जेवढी भौतिक संपत्ती होती ती सगळी माझ्या हाताने इंद्रायणीच्या डोहात दगडासहित नेऊन बुडवली. परंतु ती बुडवताना माझ्या मनाला अजिबात दुःख झालं नाही. ज्या वेळेला माझ्या आयुष्यातली खरी संपत्ती जी होती ती खरी संपत्ती अभंग, ज्या वेळेला ती अभंगाची संपत्ती भंग करण्याचा प्रयत्न केला ना, तुकोबाराय म्हणतात भयंकर वेदना झाल्या. जर त्या काळामध्ये सज्जन होत्या दुष्टांनी, त्या दुर्जनांनी नसता संघर्ष करण्याची वेळ तुकोबारायने आणली तर तुकोबारायचं जीवन जगाला कळालं नसतं. आज प्रत्येक संतांचं जीवन जर पाहिलं ना तर संतांच्या जीवनात भक्तिरूपी पोळी सहजासहजी नाही मिळत. भक्ती सहजासहजी प्राप्त होत नाही सज्जन हो जीवनामध्ये. जगामध्ये व्यवहारामध्ये एक मन आपण म्हणत असतो, टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत नाही. नाही संतपणा जीवन तपासा. सहजासहजी भक्ती नाही मिळाली. तुकोबारायांना लोकांनी त्रास दिला, ज्ञानोबारायांना लोकांनी त्रास दिला. प्रत्येक संतांना लोकांनी संघर्ष करण्याची वेळ आणली. जगामध्ये सज्जन हो कोणतंच काम सहजासहजी होत नसतं. आणि त्यातली त्यात चांगलं काम करण्यासाठी तर लोक त्याच्यामध्ये टांगा आडव्या घालून त्याला तोंडावर पाडल्याशिवाय राहत नाही. चांगलं काम करणाऱ्या चांगल्या माणसाच्या जीवनात विरोधक आणि गाडीला गतिरोधक हे भेटतच असतात. म्हणून चांगल्या माणसानं चांगलं काम करायचं सोडायचं नसतं. चाहे कितने भी आए तूफान, चाहे कितने भी आए तूफान, चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. इरादे माणसाचे पक्के असले पाहिजे. जुन्या काळामध्ये तिसरीच्या पुस्तकात एक कविता होती सज्जन हो. लहरों से डरकर, तूफानों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही नन्ही सी चिटिया चढ़ती है दीवारों पर, 100 बार फिसलती है, कोशिश आखिर उसकी बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
जीवनामध्ये सहजासहजी यश तुमच्या जीवनात नाही भेटणार. भक्तिरूपी पोळी सहजासहजी मिळणार नाही. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या जीवनात सहजासहजी मिळत नसते. देरे हरी आणि पलंगावरी नाही भेटणार सज्जन हो. संघर्ष केला माझ्या संतांनी. एक संत महिला संत होऊन गेली, नाव होतं तिचं संत मीरा. अशा घराण्यात जन्माला आली महाराज. अशा घराण्यात जन्माला आली ज्या घराण्यामध्ये महिलेनं नखा एवढं अंग सुद्धा उघडं ठेवायचं नाही, अशी ज्या घराण्याची परंपरा होती महाराज. पण त्या घराण्यात जन्माला येऊन त्या मीरेनं राजपुताना महिला लाथ मारली सगळ्या परंपराला आणि विना हातामध्ये घेतला, पायामध्ये घुंगर बांधले, चौकात गेली मीरा सज्जन हो संतांच्या मेळाव्यामध्ये. घुंगर घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध कर नाची रे घुंगरू बांध कर नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू बांध नाची रे पोरगी वेड लागलं या पोरीला लोक म्हणायला लागले. मीरानं म्हणावं हो झाले मी पागल, माझ्या देवासाठी माझ्या भगवंतासाठी पागल झाले. ती भक्ती रूपी पोळी मिळवण्यासाठी मी पागल झाले, त्याच्याशिवाय नाही मिळत सज्जन हो. मीरानं म्हणावं प्रीत किलत मोहे ऐसी लागी हो गई मैं मतवारी बल बल जाऊं मैं अपने पिया को
लागल्याशिवाय काही भेटत नाही. भक्तिरूपी पोळी भेट लागल्याशिवाय नाही भेटत सज्जन हो. जगात पागल झाल्याशिवाय जगात माणसाला काहीच भेटत नाही. एखाद्या मुलाला जर वाटत असेल मला 100% अचिव्हमेंट प्राप्त करायची, त्याच्यासाठी त्यानं पागल झालं पाहिजे. 24 तास त्यानं झोपच काढली पाहिजे. 100% मार्क्स मिळवायचेत ना, तर 24 तास त्याच्या हातात पुस्तक दिसावं. एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल की मला भरघोस उत्पादन काढायचं, या वर्षी पंचक्रोशीत माझ्यासारखा उत्पन्न काढणारा माणूस नसला पाहिजे, तर त्या माणसानं रोज आराम करावा. नुसता वेळ लागलं पाहिजे त्याला, सारखा 24 तास शेतात दिसला पाहिजे, तर मिळेल सज्जन हो. पागल झाल्याशिवाय काहीच भेटत नाही. संतांना लोक पागल म्हटलं, संतांना नको नको त्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत संत मागे सरले नाही जोपर्यंत पोळी मिळत नाही. संघर्ष सहन केला, सहजासहजी पोळी नाही मिळाली, युद्ध करावं लागलं जगासोबत, लोकांचा त्रास सहन करावा लागला. आणि लोकांचा त्रास सहन करणं एवढं सोपं काम नाही. मनगटात बळ असताना, दंडात ताकद असताना सुद्धा समोरचा माणूस जेव्हा काहीही बोलतो ते सगळं ऐकून घेण्याची जी शक्ती आहे ना सज्जन हो, त्याला क्षमा म्हणतात. क्षमा हे कुणाला बी जमत नाही. एखाद्यानं आपलं जर वाईट केलं, एखाद्यानं आपलं वाटोळं केलं, आणि आपलं वाटोळं केल्यानंतर आपल्याला कळाल्यानंतर माणूस सुडाच्या भावनेनं सज्जन हो असा गरम होतो, लाल होतो. तो माणूस म्हणतो जोपर्यंत त्याचं वाटोळं होत नाही तोपर्यंत आता शांत बसत नाही. परंतु एखाद्यानं आपलं वाईट केलंय, वाटोळं केलंय आपलं, हे आपल्याला कळाल्यानंतर सुद्धा त्याला तितक्याच मोठ्या मनानं माफ करणं हे कुणाला बी जमत नाही सज्जन. माफ करण्यासाठी, क्षमा करण्यासाठी फार मोठं अंतःकरण लागतंय. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये सहजासहजी ती पोळी मिळालेली नाही, कुणालाच मिळू शकत नाही. कारण ती पोळी मिळवण्यासाठी कोण पाहिजे? निवडे तो बळी.